तर पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये, मनीषाच ब्लॉग. तर म्हणजे आंघोळ बिंघोळ झालेली आहे, तयारी पण झालेली आहे. फक्त लिपस्टिक आणि केस राहिले आणि माझं जेवण पण रेडी आहे. फक्त डाळीला फोडणी द्यायची. फक्त डाळीला फोडणी देते मी. नीट आहे का बघू दे, नाही तर आता वाढला. फोडणीसाठी आता योजित ते बाकी काही हाई नाही माझ्यावर. फोडणी म्हणजे काही तडका द्यावा असेल थोडासा. त्याच्या थोडीशी मिरची आणि थोडासा मीठ. काय ते मीठ आहे टाकलेलं आहे अगोदरच, म्हणून थोडंसं मीठ टाकते. आणि लाल मिरच्या तोडून मेंजीची घी संपवलं मी नाही वापरून. आणखी टाकायचं असं जास्त टाकायचं. एक इकडे 2-2 चम्मच मी घी टाकते कालवणात. थोडासा तो असं हे करायचं. गॅस पेटवायची, मग नंतर मग चम्मच आहे नाही चम्मच मग गॅसवर ठेवायचं. मग वेट करायचं थोडासा. टाइम लागेल. त्याचे जरा फ्राय झालंय अशा प्रकारे. नाही दिसणार जाऊ दे फ्राय म्हणून. असा कालवणार रेडी. तर आपली डाळ झालेली आहे रेडी. आता जरा पसारा आवराचा कसं करायचं. थोडासा कांदा आहे ना त्यातच आता केस बिस विचारता रेडी होते. मला निघायला नाही 24 मग नंतर निघेल. सिंपलची हेअरस्टाईल, सिंपल असं तामझाम नाही. आपले हेअरस्टाईल तर जाम सिंपल असतं. ऑइल काही नाही. डन. मला याची साईडची आवडतं कारण की चांगली वाटतं माझं. आता फक्त लिपस्टिक लावायचं. मग हा असं लिप लायनर यानं पुढे लावायला घेतायचं. हा असं लिप लायनर घ्यायचा.
प्रेमाची कथा. कोणच्या घरी वाटतं सत्यनारायणची पूजा आहे. रेडी. माझ्या जवळ ॲब्रो कलर्स गरज नाही. आता जेवते ना मम्मी निघते. चलो आता मी जेवते. जेवण झाल्यावर मग मी जाईल कामाला. कालचा आतमध्ये खराब प्रॉब्लेम होईल. आवडा मी यो म्हणा यो माझ्या सस्यांना जीव येते जीव. त्यांचा जीव मी काही पण देऊ शकते. उद्या भात घेतलं तरी ते खाते. डाळ गल्ली नाही अशी म्हणजे सेपरेट शिजवली ना ते गलतं. एक 10 मिनिट कांदा टाकला ना मग ते शिजवणे लवकर. त्याही कर सकते. मी चलो खाना खा लेते. तर आता मी चाललेले आहे कामाला. केसात नाही केसा जाम त्रास जातात मला. नाही तर अशी नीट नाही राहत पाहिजे तेव्हा. नाही तर बरोबर राहतील. चालले कामाला. पेमेंट पाहिजे म्हणा. मला काय रे यू आर पार्टन इन हेल्थ इन वेल्थ. आमचा हेल्थ वेल्थ तर कसं आहे. तर मला घरी आलेली जेवायला. पण माझं जेवण झालं आहे कारण की मी माझे सशांसाठी घरांना आहे. आता मी टाका उलटा आणि आता ते सगळं मला जेवायला तर भेटणार नाही. आता अगोदर अशी बिडी करते आणि मग मी जाते कामाला. पूरे दुनिया से लोग राजस्थान में शादी करने आते हैं तो अपने पोपट लड़की शादी राजस्थान में करेंगे. एक मिनट तुम पोपटलाल की शादी का प्लान इन दो कर रहा है लेकिन वहाँ पर तो बहुत बोगली का स्वागत करें. तुम बिल्कुल टेंशन मत लो. सबको बिल्कुल नहीं कटेगा बबली जी की पसंद. अरे जेठा सिर्फ सबको रोकने रखी पाएगा. तो मेरा शेर उधर ट्रॉफी भी पेट चलाने में चैंपियन. थोडासा आता येईल मस्का. तुम्हारी शादी में आ जाए. ऐसा कुछ नहीं होगा. मेरी कपूर है ना मेरे सपोर्ट में जयपुर आ रही है. एक बात पूछूं. तुम बबली जी की पसंद गांठ तो पाओगे.
मुझे ऐसा समझ में आया कि आज तुम बबली की पतंग कोई काट नहीं पाए। मेहता साहब, अब देखा आपने मेरी काबिलियत पर शक कर रहा है। शादी के मामले में सबकी दुनिया हिला सकता हो तो तुम्हें पता ही है। हौसला बुलंद होना अच्छी बात है। तर काही आता मी झालेलं आहे काम, मला तशी मी रेडी झालेली आहे. घरी जाऊन येत काम असतात, थोडा काटा चेक करायचा, घ्यायचा होता. जेवलो नाही, फक्त ज्यूस पिला, ऊन पण जाम आहे ना, तर जेवायची इच्छा नाही आहे. आणि सत्यांसाठी पिंजरा घेण्यात घरी गेलो, पैसे घेऊन आलो, त्यांना टायमिंग झाला, चाललो आहे कामाला. तर माझा आता जॉब सुटलेला आहे, मी आलेलो आहे जॉब ऑफिसमध्ये. आजकाल मला व्हिडिओ काढता येत नाही कारण की सर असतात म्हणून. आता मी चाललो आहे घरी चाललो आहे, म्हणजे मे बी मी पोचलो अर्ध्या रस्त्यान, माझी बिल्डिंग पण आली. आता घरी जाईल, बघेल की काम झोपली नाही, झोपली ना काम. मी आता आलेलो आहे माझ्या बिल्डिंगजवळ. मी आज माझ्या सासूंसाठी घर घेतलेलं आहे. सगळं की जाणं मला पिंजरा भेटला, आज घरी जेवायला येतानाच पिंजरा भेटला, तर पिंजरा घेतला आहे, मला दाखवेल. तर थोडासा कपडा बिपडा लावून त्याला सेट करावं लागेल. आता माझे ससे हात त्रास देणार नाही ना, मला लवकरसुद्धा उठवणार नाही, मी झोपू शकते. आजपर्यंत मला फिरायला जायची क्रेविंग झाली, मला खूप फिरायला आहे आणि मी जाईल. हॅलो गाईस, तर हे आहे माझ्या सासांचं घर, मी आजच नवीन घेतलेलं आहे त्यांच्यासाठी. तर बघा किती भाजी गाईस. तर आता मी चाललेले आहे चिकन आणायला, कारण की उद्या आहे रविवार, आणि रविवार असल्यामुळे आम्ही तर डाळ भात तर नाही खात, म्हणून मी चाललं चिकन आणायला. तर उद्या मी चिकन आणि आता मी तुम्हाला घरी गेलो म्हणजे ससांचं घर दाखवेल. तर असा कपडा एवढा टाकला आहे, त्यांना जेवण बिवून दिलं आहे, तर झालं चिकन आणायला. हॅलो गाईस, तर उद्याच्या जेवणाची तयारी मी आताच करते. मग त्यात अगोदर लसूण बिसून सोलून घेईल, आणि मग थोडासा चिकन आहे ना, चिकन तो मेरीन काय बोलतात ना त्याला, काहीतरी बोलतात, इंग्लिश शब्द नाही आठव. चिकनला मस्त किंवा मसाला बिसाला लावून ठेवील, म्हणजे तो उद्यापर्यंत कसा एकदम भारी असा लागेल बनवल्यावर. तर आता मी मसाला बिसाला जरा लसणा बिसणा सोडतो आहे, आणि लसणा जरा बारीक बारीक कट करते, कारण की मला उद्या चिकन गार्लिक बनवायचं आहे. एक चिकन गार्लिक बनवेल न, मग एक आपला नॉर्मल चिकन असतं ना तो खावाचा म्हणजे नॉर्मल रस्सा बनवेल सगळ्यांना. यो फक्त म्हणा. आणि मी पुढच्या गुरुवारी जाणार आहे ट्रेकिंगला, त्यासाठी पण मला थोडासा ट्रॅक पॅन्ट बघायचे, त्यासाठी मला भावपाशीच पळवावं लागेल. आम्ही जाणार फिरायला, सहलीला जायचं, लांब तर नाही जाऊ शकत. मी पुढच्या वर्षीपासून माझा प्लॅन आहे फिरायला जायचा. मी काम करेन, 6 महिने काम करेन, पैसे जमा करेन, मग फिरायला जाईल. परत मग 6 महिने काम करेन, पैसे जमा करेन, फिरायला जाईल. आता हे सगळा मी सगळा करते, चॉप बीप करीन, आणि मी जाईल टी व्ही बघायला. नागिन असंच होतं, एक काम धर नाही व माझ्याशी. 10 रुपयाची 2 लसणा भेटली, इम्पॉर्टंट आहे, एक पण नाही सोडणार. पण नसेल थोडासा बाई लसणा महाग झाली, म्हणजेच भेटा नाही. मला पाहिजे होती कश्मीरी मिरची, त्याला मला पेस्ट करायची होती. अशी म्हणजे पावडर आहे कश्मीरी लाल मिरचीची, पण मला अशी आपली अख्खी मिरची कशी असते तशी पाहिजे होती, पण ती मला भेटलीच नाही. आपली नॉर्मल मिरची टाकली तर तरी रास तिखट होईल, आग होईल तोंडाची, ती नाही टाकू शकत. जाऊ दे, आता काय करू. लगेच टायमिंग यावं लावायचं. फायनली गाईस, सर माझा लसूण सोलून झालेला आहे, चिकन मॅरिनेट करून झालेलं आहे. आता मी चालले झोपायला. तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बाय, गुड नाईट एव्हरीवन, लव्ह यू.